नमस्ते विद्यार्थींनो, मी पाटील पी.जी. श्री देशी केंद्र विद्यालय लातूर. आत्तापर्यंत आपण म्हणजे मागच्या पिरियडला स्थान व विस्तार म्हणजे दुसरे प्रकरणमधील भारताचे स्थान, विस्तार, सीमा हा घटक पाहिला. आता आपण पुढच्या घटकाकडे वळणार आहोत. पुढचा घटक म्हणजे ब्राझील. त्याच्या अगोदर थोडंसं आपण स्थान आणि विस्ताराच्या संदर्भात म्हणजेच भारताच्या संदर्भात आपण विचार केला. भारताच्या संदर्भात विचार केला म्हणजे भारताचं काय, भारत आणि ब्राझील ह्या दोन देशांचा विचार आपण या पाठामध्ये करत आहोत. आपण सुरुवातीला आपण बघितलं भारताचं स्थान कुठं आहे, त्याचा विस्तार कुठंपर्यंत पसरलेला आहे, विस्तारलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्या सीमा कुठंपर्यंत आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला भारत हा घटक पूर्णपणे लक्षात आला असेल. आता मी काय करणार आहे की पुढचा घटक घेणार आहे. म्हणजे कोणता घटक घेणार आहे? स्थान व विस्तार यामधलाच ब्राझील हा देश घेणार आहे. आत्तापर्यंत कुठला देश घेतला? भारत हा देश. भारताचा घटक पूर्ण आपण तिथंच थांबवलेला आहे. पूर्ण त्याच्या घटक पाहून आपण दुसऱ्या घटकाकडे म्हणजे दुसऱ्या देशाकडे ब्राझील या देशाकडे वळतोय आपण. मग ब्राझील देशाचं सुद्धा आपण काय बघणार आहोत? स्थान विस्तार पाहणार आहोत. बघूया. ब्राझील देश, देशाचे नाव आहे ब्राझील. प्रजासत्ताक संघराज्य, जसं आपण भारताचं म्हटलं भारत प्रजासत्ताक. आता प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजा म्हणजे जनता, लोकांच्या हातात ज्याची सत्ता आहे त्याला प्रजासत्ताक असं म्हटलं जातं. थोडक्यात लोकशाही म्हणूया आपण. म्हणजेच देशाचे नाव काय? ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. राजधानीचे नाव ब्राझिलिया. जसं आपण बघितलं भारताचं तशाच पद्धतीने हाही घटक आपण बघत आहोत. पृथ्वीवर ब्राझील हा देश कशा पद्धतीनं कुठंपर्यंत पसरलेला आहे. आता थोडक्यात भारत आणि ब्राझील. भारत कुठं म्हटलं आपण? उत्तर गोलार्धात, उत्तर पूर्व गोलार्धात भारताचं स्थान पाहायला मिळालं. तसंच ब्राझील देशाचं पृथ्वीवर कुठं आहे बघूया. पृथ्वीवर ब्राझील देशाचं काही भाग उत्तर गोलार्धात, बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात, दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे हा भाग आपल्याला पृथ्वीवर कशा पद्धतीनं विस्तारलेला आहे. त्याचबरोबर त्याच ठिकाणी आपण बघणार आहोत भूमीच्या विस्ताराचे अंशमूल्य आपल्याला भरायचे. पाठ्यपुस्तकात नुसतं गाळलेले शब्द दिलेले आहेत, तिथं तुम्हाला ते भरायचे. मग कशाच्या द्वारे भरायचे असतात बरं? तर आपल्याला पाठ्यपुस्तकात नकाशा दिलेला आहे ब्राझीलचा, आणि ब्राझीलचा नकाशा बघून तुम्हाला ते रेखावृत्त, अक्षवृत्त ते काढायचे. जसं आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे पूर्ण गाळलेले जागा भरून घ्यायच्या आहेत. तुम्हाला पाठ्यपुस्तकात भरून घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये पण भरू शकता तुम्ही, आणि नंतर तुमच्या नकाशाद्वारे ते बघू शकता किंवा तुम्ही स्वतः पण ते शोधू शकता. तरी पण मी सांगायला लागले बघा. 05:15 उत्तर ते 33:45 दक्षिण अक्षवृत्त व 73:45 पश्चिम ते 34:48 पश्चिम रेखावृत्त. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही नकाशामध्ये आडव्या उभ्या रेषा, थोडक्यात अजून एक वेळा सांगते, मागच्या पिरियडला सांगितलेलं आहे तरी पण अजून एकदा लक्षात घ्या. अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय. अक्षवृत्त म्हणजे आपण म्हटलेलं आहे, लक्षात घ्या, पृथ्वीवर आडव्या रेषा, काल्पनिक रेषेला आपण अक्षवृत्त म्हटलं आणि उभ्या रेषांना काल्पनिक रेखावृत्त असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या ब्राझील देशाचं शेजारचे देश आणि महासागर. आता शेजारचे देश कोणते आहेत बघूया. उत्तरेकडे सुरिनाम, फ्रेंच गियाना, पश्चिमेला पेरू, पॅराग्वे, दक्षिणेला उरुग्वे. म्हणजे थोडक्यात आपल्याला देश पाहायला मिळाले. त्याचबरोबर आपल्याला दक्षिणेकडे महासागर जर बघितलं, दक्षिण अटलांटिक महासागर. त्याचबरोबर उत्तरेला पण उत्तर अटलांटिक महासागर. म्हणजे तुम्हाला ब्राझील देशाचं एक स्थान, विस्तार आणि देश आणि महासागर हे लक्षात आले असतील. आपण आणखीन आता थोडंसं पुढे जाणार आहोत, पुढच्या घटकाकडे वळणार आहोत. यात पुढचा घटक आहे आपण सर्वात महत्त्वाचा घटक अजून बघणार आहोत. लक्षात घ्या भारताचे ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारताची
ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. म्हणजे आपण भारत बघत असताना लगेच कोणाकडे वळणार आहोत? ब्राझीलकडे वळणार आहोत. भारताची जशी आहे तशाच पद्धतीची ब्राझीलची आहे का? आपण ती तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. आता सुरुवातीला आपण बघणार आहोत भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची आहे ती. बघा, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुमारे 1.5 शतक म्हणजे 150 वर्ष भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणं, अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश म्हणून ओळखला गेला. भारत आजही एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. भारत पाकिस्तान फाळणी झाली, भारत चीनचे युद्ध झाले, दुष्काळ पडला, तरी भारत हा विकसनशील देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकसनशील म्हणजे तरी काय बरं? विकासाच्या मार्गावर अवलंबून असणारा देश म्हणजे विकसनशील देश होय. कारण भारताला आपण विकसित म्हणत नाही किंवा अविकसितही म्हणत नाही, विकसनशील असं म्हणून ओळखतो आपण त्याला. कारण विकासाच्या मार्गावर असणारा, प्रयत्न करणारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तशा पद्धतीनं भारतातील लोकसंख्येत तरुणाचं प्रमाण पण जास्त आहे. कारण लोकसंख्येमध्ये भारत देश कसा आहे? श्रीमंत आहे, लक्षात घ्या. लोकांची संख्या अधिक आहे आणि त्याचबरोबर तरुणांची संख्यासुद्धा जास्त आहे. म्हणून भारत तरुणाचा देश म्हणूनसुद्धा त्याच्याकडे पाहिलं जातं. अक्षरशः कार्यप्रवर्ण करणारा देश म्हणूनही आपल्या भारताकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थाने जर बघितलं वयोगट, तर आपल्याला खऱ्या अर्थाने 15 ते 59 असा वयोगट कार्यप्रवरण करणारा देश म्हणून पाहिलं जातं. पण वरचेवर थोडासा बदल होत चालला आहे. 17 वयोगटसुद्धा म्हणलं तरी चालेल. म्हणजे अशा पद्धतीनं तरुण गटाचे प्रमाण आपल्या भारतामध्ये अधिक असल्यामुळे एक भारत हा एक चांगलं काम करू शकतो, एक चांगल्या प्रकारचं विकास करू शकतो, अशा प्रकारची एक आशा या भारताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या परत आपण आता पुढे जाऊया. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी जसं आपण भारताची बघितली तशाच पद्धतीनं आपण ब्राझील या देशाची पार्श्वभूमी पाहणार आहोत. आता ब्राझील हा देश खऱ्या अर्थाने जर बघितलं तर 3 शतकापेक्षा अधिक काळ म्हणजे 300 वर्षापेक्षा जास्त काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. कल्पना करा, ब्राझीलसुद्धा अडचणीतच होता. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. 1930 पासून ते 1985पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. जवळजवळ 50 वर्ष राजवटीखाली होता म्हणायला हरकत नाही. म्हणजे ब्राझील देशामध्ये सुद्धा अनेक अडचणी, अनेक समस्याला तोंड देण्याचं काम ब्राझील देशालाही करावं लागलं. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जर बघितलं, जागतिक वित्तीय समस्यामधून हा देश सावरला आणि आज कुठंतरी जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यात एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्याला ब्राझील देशाचं पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहायला मिळाली. म्हणजे विचार करा, एक तर भारत आणि ब्राझील यांचं जर ऐतिहासिक जर आपण विचार जर केला पार्श्वभूमीचा, तर आपल्याला भिन्नता थोडीफार जाणवते, जाणवत नाही असं नाही. पण जसं याला भारताला जशा समस्या आल्या, भारताला जसं 3 युद्धामध्ये 3 युद्ध करावे लागले, थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला भारताच्या संदर्भात की जवळजवळ युद्धांना सामोरं जावं लागलं, अनेक दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागलं, अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं, तरीही भारत हा देश विकसनशीलमध्ये पोहोचला गेला. तशाच पद्धतीनं ब्राझील या देशामध्ये सुद्धा अनेक समस्या, अनेक अडचणीला तोंड देत हा सुद्धा कार्य करत राहिला आणि सावरून घेतला स्वतःला आणि जगाच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लावणारा देश म्हणून त्याच्याकडे आज एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टिकोनातून ब्राझीलकडे आज पाहिलं जातं. अशा पद्धतीनं आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिलेली आहे. आता आणखीन एक घटक असं दिलेलं आहे, लक्षात घ्या, माहीत आहे का तुम्हाला, असं म्हटलेलं आहे
की जसं स्वातंत्र्य दिन आपल्या देशामध्ये 15 ऑगस्ट रोजी केला जातो, तसं ब्राझीलच्या स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला केला जातो. हा बदल आपल्याला नक्कीच जाणवतं. लक्षात घ्या, भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. म्हणजे हा बदल आपल्याला जाणवतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की भारत आणि ब्राझीलचे दोन्ही वेगवेगळे टप्पे, वेगवेगळ्या प्रकारचं घटक आपल्याला पाहायला मिळाला. इथंच आपण थांबणार आहोत. थोडक्यात आणखीन आपण थोडीशी पार्श्वभूमी पाठीमागची घेणार आहोत. या पाठाचे स्वाध्याय पूर्ण करणार आहात तुम्ही. आता नकाशा भरणार आहात, वाचन करणार आहात आणि पाठीमागचं पूर्ण स्वाध्याय पूर्ण झाला असेल असे गृहीत धरते. त्याचबरोबर काही अडचणी आल्या तरी त्या सांगणार आहात तुम्ही. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.